फिल्म सिटी म्हटलं की एक सुख सुख म्हणजे नक्की फिल्म सिटी असतं. सिरियसली मी सहन करेन, पण माझ्या पोराचं भविष्य चांगलं जातंय. की कोणावर विश्वास ठेवा? मग महिलेने विश्वास कोणावर ठेवायचा? पण ज्यावेळेला तीच व्यक्ती त्या गोष्टींचा हत्यार घेऊन पाठीमध्ये सुरा खुपसते, काय पेन झालं असेल. मी हेही भोगलंय. तू माझं वाईट करण्याचा प्रयत्न करतेस, हा ट्रॉमा आहे. फक्त जेलसी असते. काही माझ्यासोबत कोणाला गुरु मानतेस? पुरुष ना असे असतात का? मी असं कधीच स्टेटमेंट देत नाही, अजिबात नाही. पुरुष चांगले असतात, कधीही बघ. तुझ्यातले चांगले गुण आहेत ना, त्याच्यावर तुला कधीच जज करणार नाही की यार तू इंडिपेंडंट आहेस. सो तिच्या आजूबाजूचे सगळेच तिचे फ्रेंड्स इतके चांगले आहेत ना, मी जळते. आधी तो तुला शिक्षा देतो, आधी त्या प्रोसेस मग कळतं, अरे देवा इकडे चुकले मी. नमस्कार, मी पूजा बोरकर. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या अंतर्गत आपण अनेक पाहुण्यांशी भेटतो. तुमच्यासाठी एक छोटीशी कविता म्हणतेय, ती म्हणजे प्रत्येक आईच्या वात्सल्याला सलाम, प्रत्येक बहिणीच्या प्रेमाला सलाम, मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम, पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक त्या स्त्रीला सलाम. आज या सगळ्या भूमिका केलेली एक लाडकी अभिनेत्री, म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी, ती म्हणजे माधवी निमकर. पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुझं. माझ्या तोंडातून शालिनी असं येत होतं. नको ग, आज नको. पण माधवी, तू या प्रत्येक भूमिका खूप सुंदररित्या पार पाडल्यात. म्हणजे आई म्हण, बहीण म्हण, पत्नी म्हणून खंबीरपणे सगळ्या गोष्टी घरात करणारी, नो हॉटेलिंग, म्हणजे आपली बायको चला आजचं जेवण स्किप करून आपण हॉटेलमध्ये जाऊया, अशी ही माधवी नाहीये जेवढी मी ओळखते. सो माधवी, कसं हे सगळं मॅनेज करतेस? एक पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी तुम्हालाच नियम लावावा लागतो त्या गोष्टींचा, किंवा काही गोष्टी नियमाने तुम्हालाच फॉलो कराव्या लागतात. आवड हा एक प्रकार असतो. मी कितीही जरी शूटमध्ये जरी बिझी असले म्हणा, किंवा माझा हट्ट हाच असतो की घरामध्ये जेवण बनलेलं आपण रोज खाल्लं पाहिजे. अन्न जे असतं ते आपण घरातलं रोज खाल्लं पाहिजे. दॅट डझंट मीन की तुम्ही कधी बाहेर कधीच हॉटेलिंग करू नका किंवा बाहेर जाऊ नका. प्रत्येकाचा चॉईस आहे. बट समहाऊ मला आणि माझ्या फॅमिलीला हॉटेलिंग हा प्रकार फारसा आवडतच नाही. म्हणजे हॉटेलचं जेवण म्हणजे कधीच्या काही ठीक आहे, चल आता ओके अगदीच थकलोय किंवा जाऊया, रुबेनला असं वाटतंय लेकाला की हॉटेलमध्ये जायचं, जाऊया. पण अदरवाईज तोही फारसा हट्ट करायला मागत नाही. का? कारण मला असं वाटतं की मुलं आईवडिलांचं शिक. सो सांगायचं तात्पर्य, मला असं वाटतं ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मुलांना बाहेरचं जास्त खाणं देऊ नये, जंक फूड खायला देऊ नये. सो मी घरातल्या घरात काही ना काहीतरी प्रयत्न करत असते. चीज बॉल बनव, की त्याला काय आवडतं बा, पिझ्झा बनवायचा तर तो ट्राय कर. खरंच वेळ मिळतोय सगळं करायला? काढते काढावाच लागतो. हाफ डे असेल तर फर्स्ट हाफ बर्गर त्याला आवडतो, मग मी बर्गर त्या दिवशी घरी बनवला. त्याला खूप आवडला बर्गर. सो माझं असं आलं, मग बाहेर न मागवण्यापेक्षा ते मटेरियल आपण घरी आणून बनवूच शकतो, घरातल्या भाज्या चिरून त्याच्यामध्ये. सो मला असं वाटतं ती आवड असावी लागते. आणि मुळात आपल्या मुलाला हेल्दी फूड त्याने खावं, घरातलं फूड, अन्न खावं, फ्रेश फूड खावं, बनवलेलं ताजं ताजं, हे मुळात आईची इच्छा असावी लागते. मग ते बाकी गोष्टी. माझ्या मते इथे मी माझ्या मुलाला पाणीपुरीचा मोठा फॅन आहे. हो ना. सो पाणीपुरीचंच मम्मा पाणीपुरी. सो दर शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी पाणीपुरीचा बेत घरातच करते. सो ते माझ्या मते आई झाल्यावर. आणि खायला प्यायला अडवायचं कशालाच नाही. त्यांचं एज आहे, आता नाही खाणार तर ते कधी खाणार. आणि एवढं पण रिस्ट्रिक्ट नाही करू शकत आपण मुलांना की हे खाऊ नकोस ते खाऊ नको. त्यांच्या पण बॉडीला सवय व्हायला पाहिजे, सगळं खाता आलं पाहिजे, सगळं पचलं पाहिजे. सो त्यांनी खाण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर सगळेच लाड आपण पुरवले पाहिजेत. पण त्यातल्या त्यात आपण घरातलं अन्न सेफ असतं. कारण की आजकाल तुला माहितीये रोगराई आणि आजार पण जरा जरी बाहेर काही कोणी खाल्लं आणि इम्युनिटी तुमची वीक असेल तर ते पूर्णपणे तुमच्या बॉडीवर वाईट पद्धतीने इम्पॅक्ट करतात. सो मग त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी घरात काही करा, किंवा त्याला चांगलं ड्रायफ्रुट्स द्या, किंवा काय कितीतरी गोष्टी आहेत. सो आईचं पूर्ण बाहेर आलंय तिचं. आई पूर्ण बाहेर आली. मला सांग, बहीण म्हणून, बहिणी तुम्ही किती एकत्र असता आणि कधी एकत्र काम करताना आम्हाला दिसणार आहात? सोनाली आणि मी, आम्ही खरं तर सख्या बहिणी नाही आहोत.
पण मावस बहिणी येस, आहोत. मावस बहिणी आहोत. आणि येस ऑफकोर्स मला मी आज इंडस्ट्रीमध्ये जी आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये मी जी ती काम करते सोनालीमुळे. ती येस, बिकॉज ऑफ सोनाली. येस. आणि आमची इच्छा आहे, आम्ही बोलतो सुद्धा यार कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करूया यार हां ना, आता आपण. बरेच वर्ष झाली ना आता. पण मला असं वाटतं तो योग आला नाहीये, पण तो येईल असं वाटतं. आता तू बोलल्यानंतर ते मी व्हायब्रेशन्स परत क्रिएट करतेय आणि ते तथास्तु. युनिव्हर्समध्ये आणि दोघी लवकरच आम्ही इंटरव्ह्यू द्यायला येऊ द्यायला. तुला. येस. तुझ्या आयुष्यात अनेक महिलांना तू भेटलीयेस. म्हणजे त्या पर्सनल असो, प्रोफेशनल असो, प्रत्येकासोबत एक वेगवेगळा अनुभव तू तुझ्या शेअर. गाठीशी बांधून ठेवला असशील. हो. काय शेअर करशील आज? आ, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांशी माझी भेट होते. त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणी आहेत. त्याच्यामध्ये शेजार-पाजार आहे. त्याच्यामध्ये नातेवाईक आहेत. प्रत्येक महिलेचा स्वभाव वेगळा असतो. डेफिनेटली. रिस्पेक्ट त्यांना हवाच असतो आणि ते तर बेसिक गोष्ट आहे. मला असं वाटतं, की महिलांना रिस्पेक्ट मिळावा हे बोलायची खरं तर गरज नाही पडली पाहिजे. त्या फक्त त्याच गोष्टीच्या भुकेलेल्या असतात. म्हणजे मी पण काही काही ठिकाणी मी असं बघितलंय, की ज्या खूप स्ट्राँग हेडेड वुमन आहेत. त्यांना व्हॉईस रेज करून बोललेलं सुद्धा आवडत नाही. येस. की त्या तितक्याच काय म्हणतात त्याला स्वतःसाठी त्यांनी ते नियम तयार करून ठेवलेले आहेत आणि ते वागतानाही तशाच रिस्पेक्टफुली वागतात. डेफिनेटली. म्हणजे त्यांना त्यांची ती डिग्निटी जपायला आवडते, की माझ्याशी मी सगळ्यांशी पोलाइटली बोलते. मग ती महिला असो किंवा पुरुष असो, कुणीही असो. तर माझ्याशीही त्याच पोलाइटपणे बोललं पाहिजे आणि ही अपेक्षा चुकीची नाही असं मला वाटतं. जर ती वुमन तुम्हाला चांगलं ट्रीट करते, तर अशा काही महिला बघितल्यात. काही महिला मी अशा बघितल्या ज्या फक्त सहन करतात. हो. म्हणजे ते मग त्यांच्या नातेवाईकांमध्ये सासूरवास असो किंवा काही काही असो. त्यांना असं वाटतं, की मी काही बोलले नाही आणि मी मान खाली घालून सहन करत आले. याचा अर्थ मी बेस्ट आहे. हं. माझा चांगुलपणा आहे तो, की मी सगळं सहन करते. मग उद्या तिच्या नवऱ्याने म्हणा किंवा तिच्या पतीने म्हणा तिला वाईट वागणूक दिली. म्हणजे फिजिकल अब्यूज केला, मेंटल अब्यूज केला, वाईट शब्दांमध्ये तिचा अपमान केला. तर ते तिने सहन करायचं असतं असं कुठेतरी संस्कार काही महिलांवर झालेले आहेत. की काही झालं तरी सुद्धा आपला नवरा असा आहे ना, तर मी ते तसं सहन करत राहायचं. आणि मग नंतर कॉलर ताठ करून सगळ्यांना सांगायचं, की मी टिकवून दाखवलं. तर मला असं वाटतं हे चूक आहे. कारण की त्याच महिला दुःखी असतात आतमध्ये. त्या महिला आपल्या मित्र-मैत्रिणींना म्हणा किंवा आपल्या अ, ब कोणतरी जवळची व्यक्ती असते त्यांना ते सांगतात, की मी खूप दुःखी आहे. मला सुखच नाही मिळालं संसारामध्ये किंवा मला सुखच नाही मिळालंय. मला त्रास दिलाय ह्यांनी म्हणजे खूप चिडचिडेपणा, खूप रागावतात, वस्तू इकडे-तिकडे फेकतात किंवा मला तो डिसरिस्पेक्ट सतत मिळत आलेला आहे. माझ्यावर हात उचलण्यात आलेला आहे किंवा मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. पण चॉईस त्यांचाच असतो तिथेच राहण्याचा. डेफिनेटली. बरं त्या चॉईस तिथे राहण्याचा असतो त्याला कारणं स्वतःपेक्षा कारण असतं सोसायटी. पण स्वतःपेक्षा टोटली कारण ॲग्री. असतं पण संसार मोडायचा नसतो त्यांना. पण मग मला म्हणायचं मग तुम्ही कंप्लेंटही नाही करायची. राइट. तुम्ही कंप्लेंटही करू नका. आणि की बाबा मारतोय का? बरं आता नवरा मारतो मला किंवा मला तो डिसरिस्पेक्ट करून बॅड वर्ड्स वापरतो, शिव्या देतो. ओके, माझा नवरा असाच आहे. मग सहन कर. मग तू ती कंप्लेंटही कोणासोबत करू शकत नाहीस. बट डू यू रिअली थिंक ॲज अ वुमन की त्या बाईला त्रास होत नसेल? ते तर होत असं, पण त्यांना संसार टिकवायचा असतो समाज. मला म्हणायचंय की तुला संसार टिकवायचाच असेल ना, तर ठोस कारण असेल तुमचं मूल ओके. हं. की तू तुझ्या मुलासाठी हा डिसरिस्पेक्ट सहन सहन कर. करतेस. त्याला ठोस कारण आहे. डेफिनेटली. वर्थ आहे ते, की चल मी सहन करेन, पण माझ्या पोराचं भविष्य चांगलं जातंय. हं. तिथे ते सॅक्रिफाईस जे ज्या व्यक्तीसाठी तू सॅक्रिफाईस करते, वर्थ इट आहे ना ते. डेफिनेटली. ते रिझन वर्थ आहे त्याला. कारणीभूत म्हणजे काय बाबा मी सगळं सहन करते फक्त एका गोष्टीसाठी, माझ्या मुलांसाठी. ओके. तुला ते समाधान असतं, की माझ्या मुलांसाठी मी त्याग केलाय, माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा, सगळ्याच गोष्टींचा. तसं कारणही नसतं. हां, ते तेच ना. जस्ट कारण असतं सोसायटी, ते डेफिनेटली. कारण असतं स्वतःच्या घरचे, माहेरचे किंवा अजून सासरकडचे कोणी सगळी आजूबाजूची मंडळी काय म्हणतील? तुला माहितीये का आजही ही भीती घेऊन चालणाऱ्या बऱ्याच महिला आहेत. लोकं काय म्हणतील? हो. मग ते खोटं-खोटं सोशल मीडियावर लोकांच्या समोर दाखवणं, की हाऊ वी आर हॅपी टुगेदर. मग मला असं वाटतं मला कीव येते, मला दया येते, की का ह्या बायका स्ट्राँग नाहीयेत? डेफिनेटली. की असं होतं, की का हा डिसरिस्पेक्ट सहन करता?
त्याच्यानंतर तुम्ही जे बोलताय ना, नाही नवरा कसाही असला तरी आपण ते टिकवून दाखवलं पाहिजे. नवरा मारेल, एक दिवस मरशील. राग वाढला तर तो काय डेफिनेटली. करणार आहेस बघ, त्याचं काय करणार आहेस? सो मला म्हणायचं किंवा हे मुळात सहन का करायचं? मुळातच. तुम्ही एकतर हे सहन करणं पण चुकीचं आहे आणि मी हे टिकवून दाखवणं, हे कौतुकाने बोलणंही चुकीचं आहे, कारण की तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या चुकीच्या वृत्तीला खतपाणी घालताय. त्याच्या रागाला खतपाणी घालताय. त्याच्या हात उचलण्याला तुम्ही खतपाणी घालताय. डिसरिस्पेक्ट वागणूक देण्याला तुम्ही खतपाणी घालताय. बिकॉज दॅट पर्सन नोज दॅट कितीही हिला मी हडतूड केलं ना तरी ही कुठे जाणार आहे. सोसायटीसाठी तर ती माझ्यासोबतच राहील. हे कुठेतरी त्यांच्या माइंडमध्ये. बिंबवलं जातं. पण व्हेरएज मी अशाही वुमन्स बघितलेल्या आहेत, खड्ड्यात गेलो, हो. हात उचलला, विषय संपला. तू पाया पडून माफी माग, पाय धू माझे, मला फरक पडणार नाही. इथे माझा इन्सल्ट झालेला आहे, मी इथे राहू शकत नाही. हो, त्या ॲटिट्यूडच्याही बायका आहेत. म्हणजे आज अशाही बायका आहेत की एका फटक्यात एक कानाखाली म्हणजे इनफ आहे. ही सहन केली तर पुढची पडणार मला इकडे. सो इतक्या स्ट्रॉंग, म्हणजे मला कौतुक आहे त्या बायकांचं. आज मला असं आज मी तुला सांगते, माझ्या पर्सनल लाईफ बद्दल सांगायला गेलीस तर मला रुबेनच्या वडिलांचं एवढं कौतुक आहे या बाबतीत. कितीही राग आला, चूक माझी जरी असली, कितीही राग आला, असं किती वेळा झालंय, मिस्टेक माझ्याकडनंच झालीय, पण तो मुलगा एक पाऊल असा पण नाही आलाय रागावून. स्वतःला त्रास करून घेतलाय. सो असं होतं की येतो राग, पण ते स्वतः शांत व्हायचं असतं ना, पण नाही, आपण हात नाही उचलू शकत किंवा व्हॉइस रेस करून पण नाही बोलू शकत. आणि ही कुठेतरी हे संस्कार असतात, तुम्हाला केलेले संस्कार, तुमचं अपब्रिंगिंग, तुम्ही कुठे वाढलायत, तुम्ही कुठल्या बायकांसोबत, कुठल्या परिवारासोबत वाढलेला आहात. हे मेजर काम काय आहे की तुम्ही वाढत असताना तुम्ही कुठल्या ऍटमॉस्फिअरमध्ये वाढता. तुम्ही इझिली कुठल्याही एका आईलाच आईवरनं शिवे देणारी माणसं कितीतरी माझ्या आजूबाजूला बघितलीत मी. मी आई आहे, ते मला काय लेवलला लागत असेल. तू आई आहेस, मस्करीमध्ये सुद्धा आईवरनं शिवी घालणं तुला लागत नाही मला सांग. तिच्या म्हणजे प्रायव्हेट पार्ट्सवरनं शिव्या देता तुम्ही त्यांना, हे किती हळहळणार आहे. तेच आयांनाही तशा शिव्या दिल्या जातात त्याच पद्धतीच्या. ही हळहळ त्या व्यक्तींना लागणार नाही का मला सांग? आणि हे परमेश्वर बघत नाहीये का? मेजर डिसरिस्पेक्ट आहे हा. आवाज वाढवून बोलणं वगैरे हे तर आहेच, पण हे जे चालतंय ना आजही, आय सॅल्यूट दोज वुमन की हे काहीही सहन करून घेत नाहीत. माझ्या अगदी जवळची मैत्रीण आहे, मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तिचं नाव घेते, बिकॉज मी खूप रिस्पेक्ट करते तिचा या गोष्टींसाठी. तन्वी पालव. म्हणजे हॅलो, माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. सिरियसली मी बोलतेय, कितीही राग आला तरी माझा पीच हाच आहे. नाही वाटलं तर मी शांत बसून मी निघून जाणार. माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. मला रिस्पेक्टच वाढतो तिच्या. काय बिशात तिच्या आजूबाजूची माणसं तिला असं ट्रीट करतात. क्या बात आहे. तिने काय एनर्जी सेट केली तिच्या आजूबाजूची, ती सहनच नाही करत. सो तिच्या आजूबाजूचे सगळेच तिचे फ्रेंड्स इतके चांगले आहेत ना, मी जळते. मी तिला म्हणते, तन्वी असे सगळेच कसे काय फ्रेंड्स तुझे चांगले आहेत ग, मला का नाही असे सगळे फ्रेंड्स चांगले मिळाले. ते हसते, पण तिची एनर्जीच तशी आहे की मी एंटरटेनच नाही करत अशा लोकांना आजूबाजूला. सो तिच्या जवळ येणारी माणसं तेवढीच घाबरून असतात. तिचे मित्र, एक तन्वीला नाही काय बोलायचं, शांत बसा. वेरएज मी अतिशय एक्झॅक्ट वाईट अनुभव घेतलेत. माझ्या सोबत माझ्या बसलेल्या सख्या, माझ्या ज्यांना मी माझं म्हणत आलीये, माझा मित्र माझे म्हणत आलीये, ज्यांनी मला कधीच्या काही सपोर्टही केलाय, ज्यांनी कधीच्या काही मला मदत म्हणजे कुठली मेंटली आपण म्हणतो ना की अरे लो फील करत असताना, पण त्या व्यक्तींना, आपल्या जवळच्या व्यक्ती असतात त्यांच्याशी तू ओपन होतेस. म्हणजे तुझं कसं असतं की अरे यार ही एक व्यक्ती आहे, तुला सगळं आपलं, माझं घडून गेलेल्या काही गोष्टी मी तुला सांगते, यार मी सगळ्यांशी नाही बोलू शकत, मी तुझ्याशी बोलते. किंवा मन मोकळं करणारी एक व्यक्ती असते ना, आपण रडतो ते आपण बाहेर नाही करत. किंवा एखादीच व्यक्ती असते, एक किंवा दोन व्यक्ती असतात त्या मैत्रिणींमध्ये, की बाबा आपण खांदा देऊन रडतो, माझ्या आयुष्यात असं चाललंय ग, मग तुझ्या फॅमिलीतले प्रॉब्लेम सुद्धा तू सॉर्ट आउट, म्हणजे काय प्रॉब्लेम चालू आहे तुझ्या फॅमिलीमध्ये तेही तू सांगतेस, तुझ्या घरी आई वडिलांमध्ये, सासू असं कुठलेही प्रॉब्लेम, एक व्यक्ती असते आपण सांगतो.
आपल्याला काय वाटतं ही कॉन्फिडेन्शियल व्यक्ती आहे, हा यार नाही यार इकडचं इकडे पण जाणार नाही त्या जाणार नाही. व्यक्तीच्या. हो. पण ज्यावेळेला तीच व्यक्ती त्या गोष्टींचा हत्यार घेऊन पाठीमध्ये सुराख उपसते, काय प्रेम झालं असेल. मी हेही भोगलंय. माझा विश्वासच बसत नव्हता की सिरियसली. माझ्याबद्दल चांगलं हित चिंतणारा कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहे, जे दाखवते असं तुझ्या बाबतीत मी असं कधीच वागणार नाही, मी कधीच असं विचार पण करू शकत नाही. गुड. त्याच व्यक्ती ज्या वेळेला XYZ त्याच व्यक्ती ज्या वेळेला सडनली तुमच्यामध्ये काही डिस्प्यूट झालेत म्हणून असं रूप दाखवते की मी जे कॉन्फिडेन्शियल तुला सांगितले माझ्या पर्सनल लाईफ मधल्या गोष्टी, त्यातून त्या तू सांगून माझं नुकसान करण्याचा प्रयत्न करतेस, माझं वाईट चिंतेस, तू माझं वाईट करण्याचा प्रयत्न करतेस. हा ट्रॉमा आहे. डेफिनेटली. इट इज अ ट्रॉमा. की कोणावर विश्वास ठेवा, मग महिलेने विश्वास कोणावर ठेवायचा. हो. महिलासाठी घातक मैत्रिणी घातक निघत हो, असतील, हो. मित्र तर सोडूनच दे ग, महिला घातक निघत असेल, किंवा काही मित्र असेही आहेत माझे की भेंडी नाही ही गोष्ट एखाद्या व्यक्तीने मला सांगितलं. कॉन्फिडेन्शियल सांगितली की नाही. असेही मित्र आहेत की भेंडी काही झालं तरी निघणार नाही तोंडातून बाहेर. पण मी असे धक्का घेतल्यावर माझं असं झालं की छावा मूवी बघितली मी. म्हणजे आजचा जमाना बघ ना यार, छत्रपती संभाजी महाराज, मुघलांची लायकी तरी होती, त्यांच्या सावलीपर्यंत पोहोचण्याची कुवत होती का मला सांग. सावलीपर्यंत तरी पोहोचू शकले असते संभाजी महाराज, आपल्या छत्रपती पण संभाजी महाराज. शेवटी कोणी घात आपल्याच केला, मा- कोणी घात आपल्याच केला, माणसाने. आपल्याच माणसाने. सो मला असं वाटतं शत्रूपासून भिण्याची गरजच नाहीये. मला तर असं वाटतं आपल्याच माणसांपासून मला भीती वाटायला लागली आता. आपल्या आजूबाजूचे म्हणजे कोण आहेत बघ. सो या गोष्टी आणि ह्या गोष्टीने मी जास्त स्ट्रॉंग झाले. अगं मला एक कोणी महिला स्ट्रॉंग नाही म्हणून या केलं. गोष्टी नक्कीच strong नक्की झाली. स्ट्रॉंग झाले. महिला म्हणून तर मी खूप, म्हणजे मला असं वाटायचं अबला बिबला असं करत कधीच फिरायचं नाही. काही नसतं. आपल्या इकडून कोणाची मदत मागायला जायचं नाही. कारण की ती मदत कुठेतरी कुठल्या तरी रूपात निघते भांडणामध्ये. गरज नाही. तू स्ट्रॉंग आहेस ना, मी स्ट्रॉंग आहे असं करत मी स्ट्रॉंग झाले. माझा विश्वास त्या परमेश्वरावर वरती आहे. तो मला स्ट्रॉंग बनवतो. आणि या घटनेने तर मी खूप स्ट्रॉंग झाले. की जस्ट तुम्ही काम करत असा किंवा करत नसा, किंवा तुम्ही जॉब करताय नाही करताय, इंडिपेंडंट आहात नाही आहात, तरीही स्वतःला तुम्ही असं नका समजू की तुमचं कोणीच नाहीये. तुमच्यासारखी ताकद तुमच्यातच आहे, दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. सो ती महिला जर ठरवलं ना महिलेने, तर ती महिला काहीही करू शकते. जस्ट बिकॉज ती हाऊसवाईफ आहे, मग माझं कसं होणार, मग मी बाहेर पडल्यावर मी आता नोकरी कशी करणार, किंवा मी मुलं कशी, असं नाहीये. पारंपरिकरित्या ते ना आपल्यावर ऐकत, ती घरातलं काम करत असेल तरच ती चांगली आहे. हा, ती रोज सकाळ संध्याकाळ जेवण करत असेल तरच ती चांगली आहे, किंवा ती घरातल्या सगळ्यांचं मान खाली करून ऐकत असेल तरच ती चांगली आहे. गरीब गाय. ज्याला ती स्वतःचे मुद्दे ठेवते, ती स्वतःचे विचार मांडते, ती स्वतःचे डिसिजन असं सांगते की नाही मला तेव्हा असं ती वाटत वाईट. नाहीये, मला असं वाटतंय की हा निर्णय असा घेतला पाहिजे मी, तर तुला डिरेक्टली उद्धट म्हटलं जातं. हो, हो, हो. पण हा का उद्धट म्हटलं जातं? कुठेतरी आपणच ती सवय लावून ठेवलेली आहे. जी ऐकते ना ती चांगली, जी ऐकत नाही, जी स्वतःच्या पायावर, आणि जी कर्तृत्ववान स्त्री आहे ती नाहीच ऐकत ना. ती म्हणते की माझे डिसिजन घेण्यासाठी मी कॅपेबल होऊ दे ना मला. मला तेवढं स्ट्रॉंग होऊ दे ना. आणि मी आज महिला दिन विशेष आहे म्हणून फक्त महिलांबद्दल नाही बोलत आहे. मी आज माझं तेवढंच कौतुक पुरुषांबद्दलही करावंसं वाटतं मला. कर्तृत्ववान पुरुष थकून भागून घरी येतो, त्यावेळेला त्यालाही कसं महिलेने ट्रीट केलं पाहिजे, हो. हे मी माझ्या आजीकडून शिकले. आजी माझी ज्यावेळेला घरी माझा मावस भाऊ काम करून यायचा, त्यावेळेला आल्या आजी पलंगावर बसली अशी म्हातारी असायची. फक्त मला आजी सांगायची, प्रिया वहिनी म्हणजे माझ्या मावस भावाची बायको, प्रिया हे म्हणता आलंय, त्याला काय हवं ते बघ, पाणी दे, सगळ्यात आधी थकला असेल तो, त्याला जरा गुळ पाणी दे, आणि बघ चिवडा देस, अळीवाचे लाडू ठेवले ते तिसऱ्या डब्यामध्ये, ते दे जरा त्याला, बस रे बापू. हो. सी ते तू लहानपणापासून बघत आली आहे सगळ्या काय गोष्टी. टेम्परेचर काम डाऊन केलं बघ तिने, त्या समोरच्या व्यक्तीचं जो काम करून आलाय. हेच कर्तव्य महिलेचं पण आहे ना. हो. सो प्रत्येक वेळी आपण असंही नाही म्हणू शकत की अरे पुरुष असे ट्रीट कर. नो, प्रत्येक पुरुष वाईट नाही असं कसं म्हणेल. पण आताचा ॲटिट्यूड असं झालंय की हा ठीक आहे ना, मी पण मग कामावरूनच आली, मला ठीक आहे ना, एकमेकांचं आहे मग ना, दे ना तू घे ना स्वतःच्या हाताने. सो तो जो वायसे असतो ना, वर्सा आहे हा जो ना. ते ना, मला असं वाटतं की शेवटी महिलांनी दिलेलं एखादी डेफिनेटली ती एक बरोबर प्रेमाची बायको आहे बरोबर तुमची ती, राईट. बरोबर. तिने जेव्हा हातातून ग्लास आणून तुम्हाला देतात, भले तीही थकली आहे ना, पण जेव्हा तू हातात ग्लास आणून देशील तेव्हा
तो पूर्ण डाऊन होईल जसं तू म्हणाली तो हो. पूर्ण डाऊन होईल आणि पुढचा पूर्ण वेळ तो एवढा गोड मी वागेल तर म्हणते तुझ्याशी. एकत्र घरात आला तर एकमेकांसाठी पाणी आणून देत नाही जा. पण तू आल्याला त्याला पाणी दिलंस की नंतर पुढचा वेळ जो एवढा गोड तुमचे हे क्षण बघ, हे जातील पूर्ण ना समजुतीवरती आहे. ऍक्च्युअली तिथे जर मी करत बसलीस तर ते ते नाही होणार. नाही होणार. आणि मी असं कधीच म्हणणार नाही की अरे प्रत्येक पुरुष वाईट, असं कसं म्हणणार? पुरुष ना असे असतात का? मी असं कधीच स्टेटमेंट देत नाही, अजिबात नाही. पुरुष चांगले असतात. माझा भाऊ नाहीये मला, माझे वडील नाही आहेत मला, माझ्या नातेवाईकांमध्ये माझे काका नाही आहेत मला, ती पुरुष मंडळीच आहेत ना, ती चांगली आहेत ना, मग असं तसं स्टेटमेंट देऊ शकतो आपण. आज मी बघितले माझे वडील माझ्या आईची कशी काळजी घेत होते. काय हवंय पटकन खाली उतरून आणून द्या, खायचं काम नाही. आज ज्यावेळेला तू कमवतेस, मी कमवतेस, सो त्याच्यामुळे तुला माहितीये बाहेर जाऊन दगदग करून आज घरी पैसे आणणं खायची गोष्ट आहे का? सो त्यावेळेला त्याला काय हवं असतं पुरुषाला? काम, शांतता हवी असते, प्रेमाचे दोन दोन हवे शब्द असतात. बस. दुसरं काय हवं असतं? हे महिलेनेही सांभाळून घ्यावं आणि हे पुरुषांनी पुरुषांनी सांभाळून घ्यावं. सांभाळून. हे समजुतीवरती आहे. ज्यावेळेला तुमच्या पार्टनरचा त्रास किंवा थकणं स्वतः अनुभवताना किंवा स्वतः तुम्ही फील करून घेताना, जाणून घेण्याचा प्रयत्न करताना या गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात. सो वायसे वर्सा आहे, हे दोन्ही वायसे वर्सा आहे. बरं तुलाच विचार तुझी इंडस्ट्रीतली एक खास जवळची मैत्रीण कोण? तन्वी पालव. संपला विषय, बाकी कोणीच नाही. अरे म्हणजे काय एवढं प्रेम? माझं खूप प्रेम भेटावं आहे. लागेल तुला का? खरं मी सांगू का, लवकर मी भेटणार खूप आहे. असे अनुभव घेतलेले आहेत ओके. की आपल्या जवळच्या सख्या, खूप जवळच्या म्हणतो आपण, पण त्या आपल्याबद्दल ज्या वेळेला वाईट बोलतात बाहेर, मला म्हणायचंय माझ्याबद्दल काय वाईट असेल ते मला सांगा ना. मला मी आहे ना इथे. मी आहे ना इथे. वा, माझ्याबद्दल तुम्हाला जर काही वाटत असेल की माधवी अशीच आहे, माधवी तशीच आहे, तर मला येऊन सांगा. मी स्वतः बोलेन हो का ग, ठीक आहे, मग मी याच्यामध्ये ना नक्कीच याच्याबद्दल विचार करेन. मी अजिबात जजमेंटल होणारी मुलगी नाही कोणाच्याच बाबतीत. मला सांगावं, पण एक गोष्ट लक्षात आली माझ्या, ही फक्त जेलसी असते, काहीही माझ्यासोबत खटकत नाही. ही That's फक्त true. jealousy That's true. असते. फक्त ही ती jealousy jealousy असते, आहे बाकी काही नसतं. की बाबा अरे प्रगती होते, चांगलं होतंय, मग कुठेतरी त्या स्त्रीला खाली पाडायचं. मग कसं पाडायचं? कर्तृत्वाने तर पाडू शकत नाही, नाही. तिने तर ते अचीव करून दाखवलंय. आणि जी बाजू तुझी प्लस असते त्याबद्दल कधीच कौतुक केलं जात नाही. तुला जज कुठल्या गोष्टींवरनं केलं जातं? तुझ्या घडलेल्या चुका, तुझ्यातले मायनस पॉइंट, याच्यावरतीच तुला जज केलं जातं. तू कधीही बघ, तुझ्यातले चांगले गुण आहेत ना, त्याच्यावर तुला कधीच जज अजिबात करणार नाही अजिबात नाही. की यार तू इंडिपेंडंट आहेस, यार एवढा एम्पायर चांगलं उभं केलंस तू, खायची गोष्ट अजिबात नाही. ही ना तुझ्या ये अशी अशी आहे ती, right. तुला माहितीये का, असंच आहे. That's true. म्हणजे ही इतकी कोती वृत्ती आणि कोती बुद्धी असणारं मला कोणीच आसपास नको. आणि तन्वी पालव एकमेव माझी अशी मैत्रीण आहे जी मी जशी आहे तशी आहे, ती तिने एक्सेप्ट केलेली आहे. तिला माझी गोष्ट खटकली, लॉक करेल दरवाजा, कळतं का तुला, असं बोलेल ती. Seriously? सिरियसली, तुला कळतं तू वेडीस का माधवी, असं नसतं, असं असतं, तर सांभाळ. हा ओके ओके, लवकरच तन्वीला भेटणार आहे मी प्लीज आता. भेट. आणि नंतर मग दरवाजा उघडल्यावर मग नाही हॅलो, ती बरोबर आहे, माझी मैत्रीण आहे ती माझ्या विरुद्ध एक शब्द ऐकून घेते. मला असं वाटतं हे ट्रू लव्ह, प्रेम. That's प्रेम true. जे म्हणतो ना आपण, बाकी जे प्रेम असतं ना, माझं जर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू दिखावा- लॉट, दिखावावाला knowledge तू ते बोलून नाही दाखवू शकत. ज्यावेळेला ज्यावेळेला माझं आणि तन्वीचं भांडण झालेलं असलं तरी सुद्धा ज्यावेळेला मी तिच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेत नाही किंवा ती माझ्याबद्दल एकही शब्द ऐकून घेत नाही ना, भांडण झालं ठीक आहे, गोष्ट वेगळी, पण भांडण झाल्यावर मे बी माझ्याबद्दल ती वाईट बोलू शकते, मी तिच्याबद्दल वाईट बोलू शकते, ती ऐकूनही घेऊ शकत नाही, बोलणं सोड. हे खरं प्रेम आहे. फ्रेंडशिप. आणि मी अशी माणसं बघितल्या ज्याला भांडण झाले त्यावेळेला साधारण माझं सगळं नुकसान कसं होईल, माझी वाट कशी लागेल, मला लोक वाईट कसं बोलतील, मला बदनाम कसं करता येईल, जे प्रेमाचे व्याख्या द्यायचे त्याच व्यक्तींनी असं केलेलं आहे म्हटल्यावरती माझं असं होतं की धन्यवाद, मला ते प्रेम नको आहे, मी स्वतःवर खूप प्रेम करते, मला बाकी कोणाच्या प्रेमाच्या, मैत्रिणींच्या बाकी प्रेमाची अपेक्षा नाही. मी खूप खस्ते खाऊन आले अगं, म्हणजे बाकी मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण मला माणसं कळली. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की माणसं समजणं, माणूस कसा आहे हे तुम्हाला लवकरात लवकर कळलं पाहिजे. जितक्या लेट कळतं ना तितकं नुकसान तुमचं वाढत जातं. तुम्हाला लवकर कळलं पाहिजे समोरची बरं व्यक्ती 5 कशी. अशा गोष्टी सांग की प्रत्येक महिलेनी त्या त्यांच्या म्हणतात ना म्हणजे त्यांचं माइंडसेट तसं केलं पाहिजे. अशा 5 कुठल्या गोष्टी ज्या तू तुझ्या आयुष्यात स्वतःला नियम लावून घेतल्यास की समज
व्हॉटएव्हर भलाना भलाना व्यक्ती आली तिला ती वाईट बोलली किंवा अशा 5 कुठल्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक 5 म्हणजे महिलेसाठी. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं, जबाबदारी दोघांची आहे, नवरा आणि बायकोची म्हणा. पण मला असं वाटतं बिंग अ ह्युमन, एक तू आई आहेस. अ, बहीण आहेस म्हणा, मुलगी आहेस म्हणा. तर मला असं वाटतं घरातल्या ज्या काही गोष्टी असतात, आवड असावी लागते ती. हे कंपल्शन नाहीये की त्याच्यावरनं स्त्रीला जजही करू नये. पण घर आवरून आणि टापटीप ठेवणं, वस्तू जागेवर ठेवणं, हे तुम्ही तुमच्यासाठी करायचं नाही, तुमच्या मुलांसाठी करायचंय. त्यांना उद्या शिस्त लागावी म्हणून करायचंय. उद्या ते एकटे कुठेतरी राहत असतील, त्यांना ते जड जाऊ नये म्हणून करायचंय. सो मला असं वाटतं पहिला मुद्दा असा आहे, की तुम्ही स्वतःची पहिली गोष्ट स्वतःची काळजी घ्या. हं. पहिला टप्पा. स्वतःची प्रत्येक वुमनने काळजी घेतली पाहिजे. जी आल्या-आल्या जी बिचारी काम करायला लागते. म्हणजे हेच मी पुरुषांनाही सांगेन. मी तुला खरं सांगते आज पुरुष आणि स्त्री वेगळं नाही सांगत आहे मी. हे सगळ्यांना सांगते ते दोघांना सांगते. स्वतःची काळजी घ्या. संसारामध्ये आपण फक्त मुलं, त्यांचा अभ्यास, स्कूल, आपलं काम. तर फर्स्ट प्रायोरिटी उठल्या-उठल्या तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही वेळ दिला पाहिजे म्हणजे व्यायाम. हं. तिथं सुरुवात काय होते, तुम्ही तो स्वतःसाठी दिलेला वेळ आहे. मेडिटेशन. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःला चांगलं ट्रीट करायला शिका. कुठलंही गिल्ट न घेणं. जे घडतंय, ते घडणारच होतं म्हणून ते घडतंय. हाही थॉट प्रोसेस ठेवली तर तुम्हाला कुठलंही गिल्ट येत नाही. हं. कारण की तुझ्या आयुष्यामध्ये चांगली माणसं येतात. देवाने पाठवलेली असतात ती. का? तुझी मदत करण्यासाठी. वाईट माणसंही येतात. का? तुझं कर्म क्लीन करण्यासाठी. त्या माणसाचं तू काहीतरी मागच्या जन्मी वाईट केलेलं असतंस. हो. ते तुला बॅलन्स क्लिअर करायचा आहे यावेळेला. सो तू कोणाला दोष नाही देऊ शकत, की बाबा ह्या व्यक्तीने माझं नुकसानच का केलं? तू काहीतरी त्याचं नुकसान केलेलं आहेस. कन्फर्म. ओके. या गोष्टींवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. चांगली माणसं येतात त्यावेळेला आपण म्हणतो, चांगली माणसं आली, मला मदत करून गेलं. मग वाईट माणसं काय येतात? ऑफकोर्स तू चांगलं केलेस त्याची परतफेड करायला चांगली माणसं येतात. तू वाईट केलेस म्हटल्यावर तुझी परतफेड करायला वाईट माणसं येतात. सो स्वतःला गिल्टमधनं काढून टाका, की जे घडते तुमच्या आयुष्यामध्ये योग्य घडते, युनिव्हर्स योग्य ते घडवतोय. सगळं क्लिअर होत चाललंय. त्याच्यामुळे हे पॉझिटिव्हली घ्या. स्वतःला चांगलं ट्रीट करा. गिल्टमधनं बाहेर काढा. तिसरी गोष्ट महिलांसाठी, स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडण्याची हिंमत ठेवा. तिथे कुठलाही पोलाइटली मांडा तुमचं म्हणणं. कारण की तुम्ही कुठलंही, "नाही, मला हे बरोबर वाटत नाही." हे साधं वाक्यही उद्धटपणाचं वाटू शकतं तुमचं. हो. कारण की ते सवयच नाही ना असं ऐकायची. "हो का? बरं. ठीक आहे. बरं." हेच ऐकायची सवय. "नाही, पण ना मला." "बरं, बरं. ठीक आहे." याच टोन स्पष्टपणे पोलाइटली तुमचं म्हणणं मांडण्यासाठी हे करा. इंडिपेंडंट राहा. तुमचा पार्टनर कितीही कमवत असला, तुमचा पार्टनर कितीही मोठा असला, इट्स व्हेरी गुड की तुमचा पार्टनर तुमची काळजी घेतोय, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय, सुख देतोय, सगळं देतोय. सुख समृद्धी म्हणजे आपण म्हणतो ना, की भरभराट आहे लाईफमध्ये. काही कशाचीच कमी नाहीये. मान्य आहे. पण तरीही तुम्ही इंडिपेंडंट राहा. कारण की ज्यावेळेला तुम्ही स्वतः पैसे कमवता किंवा स्वतः कर्तृत्ववान होता, त्यावेळेला तुमच्याकडे एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये येतं, की मी स्वतः डिसरिस्पेक्ट सहन नाही करू शकत. खूप बायका आहेत, की त्या स्वतः स्वतःच्या पायावर उभ्या नसल्याकारणाने या गोष्टी सहन करतात. कुठेतरी तो कॉन्फिडन्सच नसतो त्यांना. तर तो कॉन्फिडन्स यायला हवा असेल, तर पैसे कमवण्यासाठी नका कमवू. पैसे कमवण्यासाठी तुम्ही इंडिपेंडंट व्हा असं नाही. तुमचं कर्तृत्व उभं करण्यासाठी तुम्ही इंडिपेंडंट व्हा. ते पैसे तुम्ही कसे यूज करायचे आहेत, काय ते सगळा तुमचा पुढचा मुद्दा. आणि 5वी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जरी तुम्ही या सगळ्या गोष्टींमधनं जात असाल, म्हणजे तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुमची फॅमिली चांगली आहे. मला असं वाटतं स्त्री हा घरातला एक खूप मोठा पिलर आहे, जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवू शकतो. पुरुष नाहीये का? आहे ना, पुरुष पण आहे. पण पुरुषापेक्षा कैक पटीने ताकद स्त्रीमध्ये आहे, ते बांधून ठेवण्याची. तू कुठेही बघ. स्त्रीला बरोबर मॅनिप्युलेशन जमतं, जे तिने घरामध्ये केलं पाहिजे. आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणा, संसारामध्ये म्हणा. संसारात. ते मॅनिप्युलेटिव्ह तिला राहावंच लागतं थोडंफार. कारण की सगळीकडनंच तू अगदी स्पष्ट राहिलीस तर कुटुंब एकत्र, नातेवाईक एकत्र नाही राहू शकत. नाही. काही गोष्टींमध्ये मोल्ड व्हावं लागतं. ही ताकद पुरुषांमध्ये पण आहे. पण मला असं वाटतं स्त्रियांमध्ये ती शक्ती आहे.
की जे एकमेकांसोबत चांगले राहू शकतात, एकत्र राहू शकतात. तर मला असं वाटतं की ह्या 5 गोष्टी महिलांनी जर सांभाळल्या तर कमाल होईल. म्हणजे त्या सांभाळतात आहेत, आजही आहे, त्यांच्यात ती शक्ती आहे. पण या 5 गोष्टी ज्या तू विचारल्यास त्या मला सांगाव्याशा वाटल्या. नक्की. अशा 5 मैत्रिणी म्हणजे मी विचारेन, इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त सुंदर, तिला बघून तुला खूप जास्त हॅपी स्माईल असते ना, ती येते नेहमी आणि तुला हो, भेटावंसं वाटतं. पूजा सावंत. ओके. हो. म्हणजे जेव्हा-जेव्हा मी तिला भेटले, मी तिला नेहमी हे सांगते, "तुझा स्वभाव किती चांगला आहे गं. तू किती गोड आहेस." नुसतं सुंदरतेने गोड होऊन नाही चालत ना. मनाने. म्हणजे ती तर सुंदर आहेच. पण आपण म्हणतो, की "अरे, ती ना फार गोड-गोड बोलते. मला नाही असं गोड बोलायला जमत. मला नाही." का नाही जमत? भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलंय, तुमच्या वाणीत ताकद आहे. म्हणजे तुमच्या जिभेमध्ये जेवढी शक्ती आहे ना, ती कशात नाहीये. जिभेवरची शक्ती तुमचं जग तुमच्यापासून दूर नेऊ शकते. जिभेवरची शक्ती अख्खं जग तुम्हाला जवळ ठेवू शकते. सो मला असं वाटतं, ती ज्या स्वभावाने, जे छान बोलते, तिच्याकडनं खूप घेण्यासारखं वाटलं मला. अतिशय सिंपल आणि गोड मुलगी. पूजा सावंत. नेचरने सुद्धा आणि चेहऱ्याने सुद्धा. ॲनिमल लव्हर आहे. तिथेच मी कनेक्ट झाले कारण मी पण ॲनिमल लव्हर आहे. येस. सो ती जेव्हा भेटते ना, ती खूप आपुलकीने कुठेही तिच्या वागणुकीमध्ये फेक नसतं काहीही. खूप छान भेटते. स्वतःहून बोलते. आता तशी भेट झाली नाहीये. मीही बोललीये तिला, "अरे कॉफीला भेटूया ना आपण एकदा." तर ती भेट नाही झाली. पण मला ती एक पर्सनॅलिटी आहे पूजा सावंत, जिला भेटल्यानंतर मला खूप खूप छान वाटतं. मला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि आमच्या गप्पा रंगतात. आम्ही अजिबात बाकी भेटत नाही, बोलत नाही, फोन कॉल्स नसतात, काहीच नाही. पण समहाऊ कुठेतरी ते कनेक्शन आहे. आम्ही भेटल्यावर मला वाटतं माझ्याकडनं तरी, की ती भेटल्यावर मला खूप छान वाटतं. मस्त वाटतं मला खूप. सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे इंडस्ट्रीतली? माझ्या ग्रुपमधलं. म्हणजे व्हॉटएव्हर तू आत्तापर्यंत जेवढ्या जणांना जवळून ओळखतेस तेवढी. मी खरं सांगू? मी स्वतः ट्रू आन्सर मी तू तू माहिती आहे. बघितलंयस. मीच खूप मस्तीखोर आहे. मग एका पॉइंटला कधीतरी तन्वी असं करते मला, "बस, कंट्रोल." हो का? जास्त होते? सॉरी. तर मी खूप आणि मला असं मोकळं राहायला आवडतं. सी ओपन. आपल्या माणसांमध्ये आपण मोकळेपणाने नाही राहणार तर कुठे राहणार? सतत एकतर बीइंग अन एक्ट्रेस ते दडपण घेऊन का आणि जगायचं? बीइंग अन एक्ट्रेस सतत तुम्हाला एक वेगळा फेस घेऊन बाहेर पडावं लागतं. तू घरात वेगळी असतेस. आम्ही बाहेर पडलो की आम्हाला प्रेक्षक भेटतात. हाय, हाय, हॅलो, थँक यू सो मच. मग फोटो काढतो आम्ही. मग असं होतं की बास आता ओव्हरवेल्म होतं आणि आपण जरा शांत बसतो. बास आता एक 5 मिनिटं नको फोटो, 5 मिनिटांनी परत जाऊया बाहेर फोटो काढायला. सो ते कसं असतं, की मग आपण सतत एक भीती असते. मी जराशी वेड्यासारखी वागले तर माझ्याबद्दल कोणतरी जजमेंटल होईल का? मी तेही सोडून दिलं. आता तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. मी अशीच आहे. मला खुलून मोकळेपणाने राहायला आवडतं. मला वेड्यासारखी मस्ती करायला आवडते. मी घरात असताना यू वोंट बिलीव्ह मी घरात असताना माकड उड्या मारते माझ्या मुलासोबत. क्या बात है! मी कशीही खेळत असते त्याच्यासोबत. मी एका पॉइंटला स्वतःच विचारते, "रुबेन, तुला तुझी आई वेडी नाही ना वाटत?" तो म्हणतो, "ॲक्चुअली हो." पटका आहे गं. तो म्हणतो, "हो, तू पण वेड्यासारखं बहिणीची वागतेस." सगळी त्याची पूर्ण इच्छा पूर्ण करून घेतेस. सगळं मला जे म्हणजे मोकळं त्याला असं व्हायचंय वाटत ना नाही मला बहीण नाहीये. हां, सगळं वेडेपणा जो असतो तो सगळा काढते त्याच्यासमोर मी बाहेर फक्त एवढं सांगते, "बाहेर बोलू नको बाबा." माझ्या येस वेड्यासारखं वागते. कारण की मुलं कुठे काय पचकतील काही नाही. नेव्हर पण नो. आम्ही इतकी मजा करतो घरात असताना. मी त्याच्या वयाची होऊन जाते. मी तो 10 वर्ष झाले मी त्याला कडेवर घेते आजही. मला म्हणतो, "आई घोडा-घोडा कर." सिरियसली? "हो, घे घोडा-घोडा करू आपण." "तुला जे वाटतंय ते करू आपण." अगं 10 वर्षाचे तू आता असं काय हो, त्याला घोडा-घोडा? कसं असं नाही घेऊ शकत असं घोडा-घोडा. असं. सोफ्यावरती येतो आणि मग तो जरा वेळ 10 सेकंद कशी-बशी होतात. रुबेन उतर, रुबेन उतर. 10 किलोचा नाही राहिलास रे बाबा तू. आता मोठा झालास. तर त्याला ती मजा येते. त्याला असं वाटतं, "आई मी अजून लहानच आहे ना तुझ्यासाठी." सी हे मोमेंट्स आहेत, जे त्याच्यासाठी आयुष्यभर त्याच्या स्मरणात राहणार आहेत. डेफिनेटली. आईसारखं आई आणि स्ट्रिक्ट आई मला अजिबात राहायला आवडत नाही. मला असं वाटतं, की आईचा स्ट्रिक्टनेस अशा ठिकाणी दाखवा, ती रिस्पेक्टफुली भीती वाटली पाहिजे. आईलाही प्रत्येक का त्याचे 4 फोन येऊन गेले. "आई, मग ते इकडे जाणाऱ्याला विचारायचंय मला, मी आज माझ्या मित्राच्या घरी राहायला जाणार आहे." मग बाबांना विचारणार आहे, "मग तू किती वाजता येणार आहेस?" "मग मी गेलो तर चालेल ना?" तो 4 प्रश्न मला ओह! विचारतो. "आई, मी आता मिल्कशेक पिऊ का?" हे पण तो फोनवरून मला विचारतो. हे मी त्याला नाही सांगितलंय.
विचारणं मला प्यायच्या आधी मला फोन करायचा नाही. पण त्यालाही माहितीये आईला विचारूया, आई करेक्ट सांगेल आता प्यायचं की नाही किंवा 3 तासांनी प्यायचं, मी आताच जेवलोय ना म्हणून तुम्हाला फोन करतो. ओके. सो बॉन्ड तुम्हाला कसा क्रिएट करायचा आहे हे तुमच्यावरती आहे. सो ही मस्ती करते मी, वाटेल त्याची मस्ती करते आणि मला खूप आवडतं. मला त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप क्या आवडतो. बात. सक्सेस असू दे, पैसा असू दे, गाड्या घे, घरं घे, काहीही घे. तुझं मूल तुझ्या सोबत आहे ना, तिथे खरी श्रीमंती आहे मला असं वाटतं. ऍक्च्युली ती So अजून enjoy मी ती करते. एन्जॉय करते. हो, किती मजा येते बघ तू. स्वतःच फील करत तो असशील वेगळा तू. एक वेगळा अनुभव आहे. वेगळा आई अनुभव. झाल्यावरचा वेगळा अनुभव आहे. बरं, एक विश्वासू मैत्रीण. तन्वी. कोणी नाही दुसरं. का पण तन्वीच का? का तिने ते तन्वी? स्थान कमवलंय माझ्या मनामध्ये. अगं पण दुसरी कोणाला Efforts संधी लागतात त्याला. दिलीस तर ना. दुसरे बाकीचे फक्त दाखवतात विश्वास ठेव माझ्यावर. तेच जे विश्वास ठेव म्हणतात ना, तेच विश्वासघात करतात. अगं पण ती एक व्यक्तीने विश्वासघात एकच. केला याचा अर्थ दुसरे नाही मी करणार. चान्सच नाही घेतला ना नंतर कोणाला. जेव्हा मला मला कळलं ज्यावेळेला की बाबा नाही होऊ शकत. हा खूप मोठा विश्वासघात म्हणजे एवढा परिणाम झाला परिणाम झालेला आहे. नाही ट्रॉमाच आहे माझ्यासाठी तो. मी लिटरली ट्रॉमा आहे माझ्यासाठी. सो मला नाहीच वाटत आहे. ती एक मैत्रीण ना कशाला पाहिजे 100 मैत्रिणी? ओके. कसा गरजच नाहीये. तो नंतर एका सर्टन पिरियड नंतर कळतं की अरे बाप रे, ही पण माझ्याबद्दल नंतर मागे बरं. काहीतरी बोलली तर नको कशाला. माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि माझी आई आहे माझी मैत्रीण म्हणून. तिच्या तोंडात तर कधीच ग कसं बाहेर पडेल. ते आई आहे तिच्यामुळे. ती, आई आई आहे आहे. ती. ती एक माझी मैत्रीण आहे आणि तन्वी आहे. बरं, बाकी कोणाला गुरु मानतेस इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त? किंवा एखादा स्ट्रॉंगली डिसिजन घ्यायचा असेल कुठल्याही आपल्या इंडस्ट्रीमधल्या म्हणजे आपले प्रोफेशनल लाईफ मधला कुठला डिसिजन घ्यायचा तर कोणाला पहिला कॉल तुझा जातो? नाही असं कोणीच. म्हणजे माझा अनुभव माझा गुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा आले त्यावेळेला जे काही मला ऑफर्स येत होत्या त्या माझ्या मीच ठरवायचं. ओके. आणि माझं असं आहे की मी डिसिजन मेकिंग माझं थोडंसं वीक आहे. सो मी जरी तुला फोन करून विचारलं ऐक ना माझं असं आहे काय करू ग मी करू की नको करू तू जरी म्हणालीस ना हो तरी माझ्या मनात शंका येते हो ती हो म्हणते पण मी खरंच करू का नको करू. सो माझं डिसिजन मेकिंग माझं थोडंसं वीक आहे. हा माझा पण तरी वीक तू एक पॉइंट आहे. कॉल कोणाला नाही मीच घेते स्वतःच. स्वतःच घेते. आणि जे गुरु म्हणशील अनुभवापेक्षा माझ्यासाठी मोठा गुरु खोटं कोणीच कोणीच नाहीये. नाहीये. आणि तोच असावा माझ्या मते. हो. प्रत्येक हो आणि स्त्रीसाठी. मला असं वाटतं की त्या अनुभवावरनच मी कुठल्याही व्यक्तीमुळे कुठल्याही मैत्रिणीमुळे कोणामुळेच मी स्ट्रॉंग नाही झालीये. स्वतः कोणीही चांगलं वागले म्हणून मी स्ट्रॉंग नाही झालीये. स्वतः माझ्या बरोबर घडलेल्या घटनांमुळे चुकीच्या दिलेल्या वागणुकीमुळेच मी स्ट्रॉंग झालीये. मी अच्छा, अतिशय रडकी होते आता काय कर अशी होते मी. पण मी इतकी स्ट्रॉंग झाली आता मी तर रेडीच आहे. म्हणजे आता झालं की कोणी फक्त काही करावं मी तलवार काढून बाहेर अशी काय अशी मी रेडी झाली. पूर्वी मी रडायचे घाबरायचे. पण तुला सांगू हे अनुभवच तुम्हाला स्ट्रॉंग करतात. व्यक्ती येतात जातात चांगल्या व्यक्ती येतात चांगला अनुभव देतात. तो एक वेगळा स्ट्रॉंगनेस येतो. हो यार चांगलं घडलं माझ्या लाईफमध्ये यार यू आर स्ट्रॉंग वुमन. तसे वाईट येतात हे वाईट घडलं मग ह्याच्यातनं शिकायचं ओके अशी वागणूक मिळालेली आहे मग आता मला कसं वागलं पाहिजे हा एक स्ट्रॉंगनेस. म्हणजे हाच गुरु आहे. अनुभव हाच गुरु आहे माझा. स्त्रीसाठी माझ्या मते अनुभव प्रत्येक आणि स्त्रीसाठी मला असं वाटतं अनुभवच गुरु असावा. स्त्रीसाठी तरी. किंवा एक वेळ आपण म्हणतो ज्याची भक्ती करतो. आज मी स्वामींची भक्ती करते अनिरुद्ध बापूंची भक्ती करते मी. की नामस्मरण कर तू सतत की तुला ते ऑटोमॅटिकली निचरावतो सगळ्या गोष्टींचा. हे बरोबर म्हणजे माझा स्वतःचा अनुभव. मी बापूंचं करायला लागले ना 1 महिन्यामध्ये हे बाई हे चुकीचं आहे गेलं लाईफमध्ये हे चांगलं आहे हे राहिलं लाईफमध्ये. संपलं. महिन्याभरामध्ये सगळी चित्र बदलतात. जो अच्छा है तेरे लिए तेरे पास रहता है. जो बुरा है तुला कितीही चांगलं वाटत असेल ते निघून जातं. ते वस्तुरूपी असो काही असो व्यक्तिरूपी असो काही असो. बरं, कोणाला घाबरतेस सगळ्यात जास्त? अशी कुठली स्त्री आहे तुझ्या आयुष्यातली जिला घाबरतेस? नाही फक्त मी त्या शक्तीला घाबरते. त्याची लाठी जी असते ना कुठूनच आवाज येत नाही पण बसले कुठे बरोबर कळतं. ऍक्च्युली ते आहे. आवाज येत नाही पण आवाज कुठे येत नाही. बसलीये जोरात छनकन चुकले होते. चुकले. आणि देवाचं वेगळं आहे ना. आधी तो तुला शिक्षा देतो. आधी त्या प्रोसेस मग कळतं अरे देवा इकडे चुकले मी. त्याचं वेगळंच आहे पडली सगळं. त्याच्यात. पडलीये त्याची. आवाज फार उशिरा येतो आणि तो फक्त आपल्याला कळतो.
नक्कीच माधवी, खूप साऱ्या गप्पा तुझ्याबरोबर मारायच्या आहेत. पण पहिली गोष्ट अजून एक आवर्जून विचार, फिल्म सिटी म्हटलं की एक सुख चॉक सुख म्हणजे नक्की फिल्म सिटी असतं. आई गं! सिरियसली. अगं 10 मिनिटावर राहते म्हणून फिल्म सिटी आवडत असं नाही. तर मी पहिली गोष्ट इथून 10 मिनिटावर राहते अगं ओबरायच्या इथे. ओबरायच्या इथे. सो मी 10व्या मिनिटाला मी घरी येते आणि ते तर सुख तुला माहितीये ग, काम करण्याचं ठिकाण समजा ते इतक्या जवळ असेल तर तुझा फॅमिली टाइम जो असतो तो वाढतो, त्यांना देणारा वेळ. सो माझं असं होतं की शाळा जवळ आहे माझ्या लेकाची. सो कधी असं आलं लवकर झालं पॅकअप, त्याला घेऊन जायचं घरी, सगळंच करता येतं. आणि फिल्म सिटी म्हणजे मला आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे ना ग्रीनरी. जिथे तू काम करतेस ते ऍटमॉस्फिअर फक्त माणसांनीच समृद्ध असलं पाहिजे असं नाही, तर ते वातावरण दूषित नसावं, ते समृद्ध बाकी गोष्टींनी पण असलं पाहिजे. ओके, म्हणजे तुला जर तिथे वातावरण क्लायमेट चांगलं नसेल आणि फक्त माणसं चांगली असतील तर ते सफोकेट होतं. तर ते दोन्ही आमचं चांगलं होतं. सुख म्हणजे जी माणसं पण सगळी, आमचा ग्रुपच छान होता आणि ते आवार पण खूप मोठा होता. तू खूप वेळा आली येस. आहेस. सो असं ते पिकनिक केल्यासारखं 4 सीन नाही येत. चल राउंड मारून येऊया आपण. असं दुसरं कुठल्या सेटवर करता येत नाही. त्या 4 बंद मेकअप रूम मध्ये बसावं लागतं. इथे तसं नव्हतं. मी फक्त सांगायचं, तेजस किती वेळ आहे? ताई 2 सीनची गॅप आहे. ओके, मी जरा राउंड मारून येते. मग असं आम्ही तिथे राउंड मारत बसणार. मग तिथे वेगवेगळ्या स्पॉटवरती वेळ आहे ना, पटकन रील करूया. असं सुख कुठे असतं काम करायच्या ठिकाणी. ते सुख मला फिल्म सिटीमुळे अनुभवायला मिळालं. एकतर सकाळी आल्या आल्या जेव्हा मी गेटमध्ये एंटर करायचे ना, उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा, मी काचा ओपन ठेवते. ऑक्सिजन ऑक्सिजन. हे नाही मिळत. त्या आल्याला एक तर ग्रीनरी, मस्त झाडं, त्यात पावसात तर इतकं सुंदर वातावरण असतं Yes. फिल्म सिटीचं, की ते काम करायचं ठिकाण असं वाटायचं नाही. असं वाटायचं की वाव, फिल्म सिटीमध्येच आहे ना, चला पिकनिकला आलो. पिकनिकला आलोय, मजा करायला आलोय. आणि थांबावं असं पण वाटायचं. पॅकअप लवकर जा, तासभर थांबते जरा, तासभर हां. थांबून जाऊ, असंही व्हायचं. सो फिल्म सिटी मला प्रचंड ह्या गोष्टींसाठी आवडतं, बिकॉज ऑफ द ऍटमॉस्फिअर. आणि एक तर सिक्युरिटी खूप छान आहे इथे. येस. कोणीही पटकन आतमध्ये येऊन टाइमपास नाही करू शकत. जे कामाच्या व्यक्ती आहेत त्याच आतमध्ये तू येतात. पहिल्यांदा फिल्म सिटीला कधी आलीस? नाही गं, तुला खूप वर्ष झाली फिल्म सिटी. तेव्हा तू एंटर केलं, कोणाबरोबर केलंस? एकटीच, ऑटोने, ओके. एकटीच. आणि हे ऑडिशन? नाही, शूटलाच आले. ओके. ऑडिशन्स माझी स्टुडिओलाच व्हायची. पण इथे आले त्यावेळेला हे एवढं जेवढं आता मोठं झालंय ना, जे आल्या एंटर केल्या केल्या सेट दिसतात आपल्याला, तसं नव्हतं. हां. म्हणजे कमी होतं. म्हणजे त्यावेळेला आता तर कसं झालंय, आता सगळेच भरपूर जाशील तर पावला पावलाला सेट बांधलेले आहेत. तेव्हापासूनच मला फिल्म सिटी आवडतं. गोरेगावला मी जी आली ती गोरेगावमध्येच राहायला आली आहे ना. सो तेव्हापासूनच मला फिल्म सिटी फार, म्हणजे मी आजही म्हणते युनिव्हर्सकडे असा अच्छा, तू मेसेज फिल्म पाठवत असते, सिटीमुळे तर की जे गोरेगावला कुठलं घर थांब थांब घेतलंस. युनिव्हर्सला मी मेसेज पाठवते, मध्ये डिस्टर्ब नको करू, की जे कुठलं पुढचं शूटिंग असेल माझं ते फक्त फिल्म सिटीमध्ये असावं. बरं, एनडीला कधी जाण्याचा योग आलाय? आलाय, म्हणजे मी ऍड साठी वगैरे गेली आहे इंडीला. ऍड साठी म्हणा किंवा कुठल्या समजा सिरियलचं शूट तिथे झालं नाही. आय थिंक फिल्मचं पण नाही, ऍड्सचं शूट व्हायचं तिकडे माझं. त्यावेळेला मी गेलेले तर तो इंडियाला. अनुभव कसा होता एनडी मस्त, स्टुडिओचा? मस्त. अगं ते तर मग माझ्या घराजवळ, माझं माहेर खोपोली. म्हणजे काय नेमकं म्हणायचं काय? म्हणायचं सगळे देवाला फिल्म असं. सिटीने ठरवलंय का, की की माधवीने ठरवलंय फिल्म सिटीच्या जवळपासच घरं घ्यायची? काय ठरवलंय नेमकं? हो, आणि खरंच टचवूड मी अजून एक घर Touchwood, घेतलंय. actually. ते पण मी माझ्या घराच्या जवळच घेतलंय आता सुद्धा. क्या बात है. की नको कुठे लांब पडायला, काही जायला कुठे. माझ्या आई वडिलांना हवं तर मी त्या घरी, नवीन घरी आणून ठेवेन. मी राहत्या घरातच राहीन, त्यांना तिथे आणून ठेवेन. तर मुंबई आता ऑफकोर्स ग, मुंबई सोडून तू जाऊ शकत नाहीस कुठे. Different. आणि हा एनडी स्टुडिओ बघायला गेलं तर एनडी स्टुडिओचा पण तो एरिया बघितला असेल, शांत, जसं फिल्म सिटी एकदम शांत आहे, तो एरिया तिकडे शांत पूर्णपणे. तिथेही शूट असताना माझं असायचं की मी खोपोलीला जाते आता इथून 10-20 मिनिटात मी खोपोलीला पोहोचायचे तिथून, कारण की ते एनडी स्टुडिओ कर्जत जवळ, रोडलाच आहे yes. ना, कर्जतवरनं खोपोली अगदीच जवळ आहे. जवळ आहे. सो तिथे काम करण्याची एक संधी मिळाली, तेही मला खूप छान आवडलं होतं, मजा यायची. सो सगळीकडे तू ठरवले आता नेक्स्ट काय? पुढची बघ तू, पुढची सिरियल किंवा काय जे प्रोजेक्ट असेल तर माझं फिल्म सिटी मध्ये असणार आहे. बघ तू फक्त. खरं तथास्तू. बरं, फिल्म सिटीच्या तर्फे एक छोटीशी भेटवस्तू तुझ्यासाठी आम्ही आणलेली आहे. ओ, थँक यू सो मच. आणि थँक्यू सो मच, तू तुझा वेळ आज आम्हाला दिलायस आणि खूप साऱ्या छान गप्पा मारल्यात.
महिलेचं सगळं सुख दुःख सगळंच आज हिने सांगितलंय. माय प्लेजर. म्हणजे मला असं वाटतं की अशा वेगळ्या विषयांवर बोलण्याची, आपण फोनवर बोलणं झालं होतं, हो. वेगळ्या विषयांवर बोलण्याची कधी वेळ येत नाही. नेहमीच आमचा स्ट्रगल, आम्ही किती धक्के खाल्ले आणि किती आम्ही कसे ट्रॅव्हल Yes. केलं आणि कसे, तर ते दॅट इज ओके. मला ते त्याबद्दल मला असं वाटतं की आपला स्ट्रगल काहीच नाहीये. लोकांनी खूप स्ट्रगल केलाय ग. हो. सो मला असं वाटतं कलाकार फक्त त्याच्या स्ट्रगल पुरता मर्यादित न राहता त्याचे विचार काय आहेत, त्याचे अनुभव काय आहेत, ती व्यक्ती इंडिव्हिज्युअली कशी आहे, हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. नक्कीच. थँक्यू सो मच. जशी तुझी मालिका आहे, सुख म्हणजे नक्की काय असं, जसं आज महिलेचं सगळं सुख दुःख तू सगळ्याच गोष्टी मांडल्यात. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू.